सगळ्यात गाडी चालवताना सुखद जे मला काय वाटत असेल ना तर तो रस्ता. आणि आता आलेला आहे इलेक्शन, तर इलेक्शनमुळे तर कामं जोरात चालू आहेत सर्वत्र. तर वाहत्या गंगेमध्ये कोणाची अटकलेली काही कामं असतील तर नक्की सगळी पूर्ण करून घ्या. कामं तर सर्वत्र चालू आहेत, पण त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचे कधी कधी जीवसुद्धा जातात, तर ते एक वाईट वाटतं. तर मस्त असं रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. तर आपल्याला चांगला रस्ता देण्यामागे या लोकांची मेहनत असते आणि मंडळी तुमच्या मेहनतीला सलाम. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर आपली रिटर्न टू होम जर्नी आता सुरुवात झालेली आहे. मस्त असं गोवर्धन विलेज आपण बघितलं, इको विलेज. तर आता आपण घरी परतीचा प्रवास करतोय. त्या बात. आणि इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर सोमवार ते गुरुवार याच्यामध्येच या, कारण जबरदस्त अशी गर्दी आहे इथे. तर मंडळी, या गोवर्धन इको विलेजला येण्यासाठी तुम्हाला पालघरमधून यावं लागतं. पालघरमधून एक 15 किलोमीटर आहे हे गोवर्धन इको विलेज. आणि इथे तुम्ही सोमवार ते गुरुवार आलात ना तर तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित वेळ देऊन फिरता येईल. आणि ते रायडर्सचा हा एक मस्त असा पॉईंट झालेला आहे फिरण्याचा, टुरिस्ट पॉईंट झालेला आहे. ॲक्च्युली हे मंदिर 2010पासून बनवलं आहे, परंतु आता 2023च्या शेवटी हे इंस्टाग्राम रील, व्हॉट्सअपला, त्याच्यानंतर यूट्यूबच्या रीलला हे फेमस झालेलं आहे. त्याच्यामुळे इथे आता भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे. आणि खरंच इथे येणं जबरदस्त योग्य आहे, कारण श्रीकृष्ण भगवान कोण होते हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि संपूर्ण त्यांची रासलीला, त्यांनी उचललेला गोवर्धन पर्वत, पूर्ण म्हणतात ना जन्मापासून सगळं त्यांचं इकडे आहे. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा, फार तुम्हाला छान वाटेल. आणि हे गावसुद्धा खूप सुंदर आहे. आतमध्ये येण्याचा जो नेचर फील आहे ना तो एक नंबर जबरदस्त आहे. पावसाळ्यात आला तर इकडचं वातावरण वेगळंच, एकदम नयनरम्य. आणि माझी ही सबस्क्रायबर राईड होती आणि आपली ही आत्तापर्यंतच्या माझ्या यूट्यूब जर्नीतली 3री सबस्क्रायबर राईड होती आणि तीसुद्धा जबरदस्त अशी पूर्ण झालेली आहे. तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पहा. आणि इतका उत्तम प्रतिसाद मला मिळतो आहे. लांबून लोक व्हिडिओ बघतायत, त्याच्यानंतर लांबून लोक आपल्याला राईडला जॉईन झालेत, माझ्यासमोर चालवत आहेत. विश्वनाथ भाऊ ते आहेत आपल्या मुंबई पुणा टोल नाक्याला ॲक्सिडेंट खात्यामध्ये, म्हणजे जिकडे मोठ्या ट्रकचे वगैरे ॲक्सिडेंट होतात तेव्हा ते रेस्क्यूला जातात. म्हणजे किती महान पुण्याचं काम ते त्यांच्या जीवनातून ते करतायत. आणि खूप जबरदस्त रेस्क्यू काम एकदम. आणि ते आपली राईड जॉईन करायला कर्जतवरून आलेत आणि सकाळी 3 वाजता निघालेत. सकाळी 3 वाजता मीटअप पॉईंट आपला 6:30चा होता. भाऊ आपले 5 वाजता येऊन रेडी उभे राहिलेत. क्या बात आहे, सलाम भाऊ तुम्हाला. तर मस्त असं रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. तर आपल्याला चांगला रस्ता देण्यामागे या लोकांची मेहनत असते आणि मंडळी तुमच्या मेहनतीला सलाम. क्या बात आहे. आणि या भाऊचं हेल्मेट बघून हसतायत सगळे. आता ही फक्त खडी टाकली आहे ना, तर खडीवर प्रॉपर बारीक खडी टाकून त्याच्यावर डांबर आला पाहिजे, नाही तर त्या खडीमुळे सुद्धा चाक घसरून ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात. आता त्या साईडचा ब्रिज नवीन बनतोय, म्हणजे नंतर 2 लाईन होऊन झाली येण्या जाण्याची वेगवेगळी. कामं तर सर्वत्र चालू आहेत, पण त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचे कधी कधी जीवसुद्धा जातात, तर ते एक वाईट वाटतं. चुकी कोणाची नसताना एकाच्या निष्काळजीपणामुळे, एकाच्या हलगर्जीपणामुळे एवढ्या करोडो म्हणतात ना
जीवानंतर भेटलेलं मनुष्य जीवन कोणाचं तरी दुसऱ्याच्या चुकीमुळे गमवावं लागतं. शेवटी जीवनाचा भाग आहे तो. तर आता हा रस्ता पार करूया आणि जेवायला कुठेतरी छानसं एक हॉटेल बघूया आपण, कारण भूक तर लागले. एक मसाला डोसा आणि 2 सँडविचचे पीसेस खाल्ले होते. तीच आपली ब्रेकफास्ट राईड तिथे संपली आणि आता लंच राईडच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. आणि वाजले पण आहेत 2:30. सगळ्यांना भुका लागल्यात. म्हणजे काय रोड मिळाला यार, काय जबरदस्त रोड मिळाला आहे. आणि ज्यांना रायडिंगची खरीच हौस आहे ना, ते आता सुसाट सुटलेत. सुसाट 110 120. आपली आपण 96 खेचली. तुमच्या समोर दाखवलं मी 96 पोचलो आपण. त्याच्यावर अजून आपल्याला काय भेटला नाही रस्ता व्यवस्थित. या गाड्यांमध्ये कसं गिअर टाकला टपाटप टपाटप, हिचा जेवढा ॲक्सिलरेटर तुम्ही द्याल संपला ॲक्सिलरेटर 96ला. पुढे का वायर तोडणार आपण आता. तर एक आपला पनवेलचा सुमित भाऊ तो तर निघून गेला. आता जे कर्जतवरून आलेत त्यांना सुद्धा 4 वाजता ठाण्याला पोचायचं आहे. तर जेवणाचा प्लॅन थोडा आम्ही पोस्टपोन करतोय, थोडासा पुढे घेण्याचा विचार. 97 गेलेले 97. तर आपले सबस्क्रायबर कर्जतवरून आलेले आहेत आणि ट्रॅव्हलिंग टाईम असा ही ज्यांची कमेंट असते ना प्रत्येक व्हिडिओला मस्त मस्त मोठी अशी लांब लचक कमेंट असते, तर ती या भाऊंची असते. तर खूप खूप धन्यवाद. तर तुमच्या अशा कमेंटमुळे असं प्रोत्साहन मिळतं की नवीन नवीन व्हिडिओ काहीतरी. यांना 360 शॉट ड्रोनचे शॉट खूप आवडतात असं सांगितलं आहे. तर धन्यवाद खूप तुमचे. आणि हे संपूर्ण परिवारासोबत बघतात घरी व्हिडिओ. तर आता यांना निघायचं आहे. तर आता यांना आपण बाय बाय करूया आणि पुढच्या राईडमध्ये नक्की या, वेळ काढून मस्त मोठी राईड करूया पुढच्या वेळेस, हो का. चला मग, काळजी घ्या, सेफ राईड. हां हां हो नक्की नक्की. माथेरानचा प्लॅन करूया यांच्यासोबत, चालेल. आता या रस्त्याला मी एक चांगली बातमी म्हणजे चांगलं दृश्य, ही झाडं झुडपं डोंगर सोडून म्हणजे हा सिमेंटचा रस्ता. सगळ्यात गाडी चालवताना सुखद जे मला काय वाटत असेल ना, तर तो रस्ता. जेवढा रस्ता सेफ आणि चांगला असतो ना, तेवढं तुम्हाला राईड करायला कॉन्फिडन्स येतो आणि मस्त अशी सेफ राईड होते तुमची. मेन रस्ता तुमचा चांगला असावा. हे असे सिमेंटचे हायवे आपल्या मुंबईत पण झाले पाहिजे यार, काय मजा येईल माहीत आहे. सगळ्यांच्या गाड्यांचे मेंटेनन्स वाचतील. मेन म्हणजे ज्या गाड्या आदळआपट करून काहींचे पाटे तुटतात, काहींच्या काय म्हणतात सस्पेन्शनमध्ये काहींचे सस्पेन्शनसुद्धा खराब होतात, टायर फुटतात, बरंच काही या रस्त्यांमुळे होतं. पण हे असे रस्ते झाले क्या बात आहे. म्हणजे अजून वर्षभरात हा पूर्ण रस्ता होऊ शकतो. आणि आता आलेलं आहे इलेक्शन. तर इलेक्शनमुळे तर कामं जोरात चालू आहेत सर्वत्र. तर वाहत्या गंगेमध्ये कोणाची अटकलेली काही कामं असतील तर नक्की सगळी पूर्ण करून घ्या. तर आता शोधतोय आम्ही ढाबा म्हणजे जेवायला हॉटेल व्यवस्थित असं शोधतोय. तर बघूया. शोधतच राहिलो तर घरचं जेवण जाऊन जेवावं लागेल. पण घर अजून आपलं 1.5 तास लांब आहे, 1.5 ते 2 तास. तोपर्यंत पोटातले कावळे चिमण्या होऊन पोपट होऊन काय काय होईल सांगता येत नाही. तर हॉटेल विरामला आपण करू विराम. आणि
आपल्या नजरेच्या समोरच आपल्या गाड्या लावूया. तर जेवणामध्ये आपण मागवलं आहे काजू पनीर हंडी आणि शेवभाजी. शेवभाजी कुठेही मिळते. तर भूक लागले सगळ्यांना जबरदस्त जोरात. आणि याला भूक नाही लागले. हे तुला भूक नाही लागले ना? गेमची भूक लागली. ते बघ तुला भूक नाही लागले ना? तिथे बघ वरती. आमचा छोटा रायडर आजचा. भूक लागले भरपूर. तर आता मस्तपैकी पोळवर जेवण झालंय सगळ्यांचं आणि मस्त रोट्या आणि भात असा दाबलाय ना. तर असा आळस आलाय. तर म्हटलं थोडासा आपण इथून ड्रोन शॉट घेऊया, कारण आपण ज्या लोकेशनला गेलेलो तिथे प्रॉपर असा ड्रोन शॉट आपल्याला भेटला नाही. तर आता आपण हॉटेल विराममध्ये जेवलो आणि जेवण बऱ्यापैकी छान होतं. म्हणजे आपण नाव नाही ठेवू शकत, मस्त जेवण होतं. तर आता पोट भरले, आता घेऊया इथून ड्रोन शॉट. आणि ड्रोन शॉट कसा तुम्हाला वाटेल नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर हे सगळेच ड्रोन शॉटसाठी असे उत्सुक आहेत. उत्सुक कधी ड्रोन उडतो. इट्स टाइम टू भुऱ्याला उडवायचं आहे. सो आता आम्ही भुऱ्याला उडवणार आहे. सगळे रेडी आहेत आणि असा भुऱ्या उडलाय. बाबूचा बर्थडे झालेला आहे. बाबूच्या बर्थडे निमित्त सगळ्यांना आईस्क्रीम दिले. बाबू थँक्यू, हॅपी बर्थडे. तर सगळ्यांना मस्त कॉर्नेटो दिलेला आहे हॅवमोरचा. मस्त थँक्यू बाबू. तर मंडळी निघता निघता सगळ्यांचा रामराम घेतला, परंतु गोप्रोला माईकच अटॅच नव्हता. तर माझा झाला पोपट. तर सगळ्यांची घेतली शेवटची भेट आणि इथून नंतर प्रवास प्रत्येकाने आपापल्या घरचा सुरू केला. तर मंडळी एकंदरीत परतीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आता या छोटूबरोबर अन्वीने घेतले मस्त मस्त फोटोज. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करायला विसरू नका. तर चला घेतो तुमचा रामराम.